नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची सरकारला 2 दिवसांची मुदत. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचं निधन. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. येत्या 2 दिवसात सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं दिला आहे. काल नाशिक इथं झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत आजपासून मंत्र्यांसाठी गावबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली. त्यानुसार सरकारनं येत्या 2 दिवसात संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारी 12 जून रोजी राज्यातल्या सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन तर 13 जूनला राज्यव्यापी रस्ता रोको आणि रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं पूर्ण केलं नाही याबद्दल शेतकऱ्यांनी यावेळी रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शेतमाल विक्री करण्यास सुकाणू समितीनं काल मान्यता दिली. भाजप सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. मध्य प्रदेशात मंदसौर इथं शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना अटक करणं ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आपण गोळ्या झेलायलाही तयार आहोत असं चव्हाण यावेळी म्हणाले. दरम्यान कर्जमाफी आणि हमीभावासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप काल बहुतांश ठिकाणी मागे घेण्यात आला. यामुळे राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. नाशिक आणि अहमदनगरसह अनेक जिल्ह्यातही बाजारातली स्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातल्या 16 जिल्ह्यात व्यापारी बँकांच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान 2017 प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत सहकार आणि पणन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. गेल्या 6 जूनपासून राज्यातल्या 16 जिल्ह्यात हे अभियान सुरू झालं आहे. कांदा निर्यात प्रोत्साहन योजना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी तसंच पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ मिळाल्याचं सांगतानाच खोत यांनी यामुळे कांद्याला जागतिक बाजारपेठ मिळेल तसंच चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य मतदार दिन 1 जुलैऐवजी आता 5 जुलै रोजी साजरा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यस्तरावर तसंच प्रत्येक जिल्ह्यात हा दिवस साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस काल तळ कोकणात दाखल झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यासह सर्वत्र मोसमी पावसानं हजेरी लावली. सध्या अनुकूल वातावरण असल्यानं पुढच्या 36 तासात मोसमी पाऊस कोकणाचा आणखी भाग तसंच राज्याच्या दक्षिण भागात व्यापण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढत असून रविवारनंतर मराठवाड्यासह राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातल्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरातही दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. जालना तसंच हिंगोली जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. मुस्लिम सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या मेहरुन्निसा यांनी पती हमीद दलवाई यांच्या निधनानंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत. शहाबानो प्रकरण तसंच तलाकमुक्ती मोर्चातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. मी भरून पावले हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मेहरुन्निसा यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असल्यानं त्यांचा पार्थिव देह पुण्यात हडपसर इथल्या साने गुरुजी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आला. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण करणारा कायदा महिलांसोबत पुरुषांनाही संरक्षण देतो असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालय आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं
मराठवाडास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. एखाद्या महिलेनं पुरुषाविरोधात खोटी अथवा चुकीची तक्रार केली तर त्या महिलेला शिक्षेची तरतूद या कायद्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल श्रीलंकेनं भारतावर 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं शिखर धवनच्या 125 धावांच्या बळावर 50 षटकात 6 बाद 321 धावा करत श्रीलंकेसमोर 322 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेच्या संघानं 7 गडी राखून 49व्या षटकातच हे लक्ष्य पार केलं. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचं विजेतेपद भारताच्या रोहन बोपन्नानं पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात बोपन्नानं कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्की हिच्या जोडीनं फरा आणि अली ग्रोनफिल्ड यांच्यावर 2-6, 6-2, 12-10 अशी मात केली. बोपन्नाचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सर्व महाविद्यालयं आणि उच्च शिक्षण संस्थांमधले व्यवहार रोखीमध्ये करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंबंधीच्या सूचना सर्व उच्च शिक्षण संस्थांना द्याव्यात असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं आहे. या संस्थांनी शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह सेवा शुल्कासह सर्व व्यवहार ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून करावेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाबीज कंपनीच्या माध्यमातून सरकारनं अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. लातूर जिल्ह्यात यंदा 6,10,000 हेक्टरवर पेरणी होणार असून त्यातल्या 4,06,840 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर. लातूर जिल्ह्यात 10ही तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी 15 जून नंतरच पेरणी करण्याचा सल्लाही कृषी विद्यापीठाने दिल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रतापसिंह कदम म्हणाले. महाबीजकडे अनुदानावरील बियाणे वाटपात शेतकरी सोयाबीनचीच जास्त मागणी करीत असल्यामुळे थोडी कमतरता सोयाबीनचीच आहे. अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टीसह परिसरातल्या 16 गावांसाठी 185 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पाणीपुरवठा तसंच स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय रुर्बन योजनेअंतर्गत आष्टी इथं अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 8 कोटी 52 लाख रुपये कर्ज वाटप घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह संचालक मंडळातल्या 22 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार तसंच पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचाही समावेश आहे. 2011 ते 2014 या कालावधीत हा कर्ज वाटप घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. नांदेड जिल्ह्याच्या कंधार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांना 25,000 रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी मुंडे यांनी लाच मागितली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. भूमाता ब्रिगेडच्या वतीनं काल लातूर इथं शेतकरी संपाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी काल शहरातल्या शिवाजी चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर भाजीपाला फेकला. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची सरकारला 2 दिवसांची मुदत. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचं निधन. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.